गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. उरका आंघोळीचं उरका की. आज शक्याची शाळा नाही का तुला? सुट्टी आहे? बर. बापू रानात गेल्यात. रानात गेलेत, सकाळीच गेलेत का कुठं दुसरीकडेच फिरायला गेलं काय माहिती. मग हाय हाय तर मला म्हणलेत सकाळी, तर म्हणलं मी चालू रानात. घरात स्वयंपाकाची तयारी चालली मस्तपैकी. कणिक मळून ठेवली आणि बटाट्याची भाजी चालली. आज आमच्या आत्या भाजी करतात. हायत धार काढायची तयारी चालली. गुरांचं आवरलं, बाहेरचं आवरून आली. बटाट्याची जाय घातले. काय काय करू? बरोबर. आताच्या पुरती नाही होय कोथमीर. मग नाही ती तिकडे नियोजन केलंय, तिकडे जायचंय. आता उरकतंय सगळ्यांचं, उरकून जायचंय. मग तिकडे जायचंय. भाऊजी ही यायची असते. तिथनं पुढं व्हायचं नसतं ना, मग तिथं जाणार आहे. आता उरकून घरचं व्हायचं. आता गुरांचं ही उरकून जावं लागेल ना, सगळी जायचं म्हणलं. पण पालखी पुढे गेली तरी महाग लोक असतात ना, महाग तेवढीच आणि पुढं तेवढीच. आणि मग बसलेली झालेली सगळ्यांना, ज्यांना ही गरज आहे ती येऊन ही घर करत ना. मग म्हणजे जे ही होईल त्यांना द्यायचं सगळ्यांना जेवढी. आम्ही करून आलो दर्शन पालखीचं रात्री. भावनगरला गेलतो की आम्ही. अन्नदान निवेदन केलं त्यांनी. ते थोडं ते तिकडं तिकडच्या पालखीत इकडं द्यायचं, त्याच्यामुळे त्यांना लोड म्हणजे तिकडून इकडे यायचं मग हे करायचं. चला भाजी चालली. मला जायचंय धार काढायला. करू का? बर. चलून द्या तुमचं. हा 300 पिंडी नेल्यावर. हा मग काय अडचण. आता इथं बसून शिरवायचं मोजून उपयोग नाही. म्हणजे माझं कसं आहे, धडक रानात आलं पाहिजे उपटाय. संध्याकाळी आता महाराज सकाळच उपट जमतय का? कुचक नाही बाता महाराजा रानात कधी नाही आली. आता तचून कधी नाही आली. पहिलं उन्हाळ्यात दगडी गोळा करायची होती. अहो गाठ घेतली ना मामा रानाची तरी पिकत. पण उन्हाळ्यात कामच नव्हते. सांडग किती आता घातलं? काल 3-4 किलो सांडग घातला मी दोघी. आता सांडग्याच्या काम करायचं पालखीला गेलो. सांडग बारीक करा, बारीक नाही तर करताल मोठ. आम्हाला घेतलंच नसतं आमचं. म्हणजे तुमच्या दोघांचा वाद का चाललाय? बारीक घालणे वाचून का मोठं करणे? बारक छानदार कसं आहे, माणूस दुसरा बिझनेस तयार करायचा. कशाचा का आता भाजी मी आपण आहे तर संपल का? नाही केलं माझ्या पुरती करी. परत मन दावू नका त्यात. आता भाजीत ना, भाजीत ते काय देते म्हणजे त्यांना खायला नाही. भाजी देणार की खाया? मामा इतका अवघड झालंय, सुसतच नाही मला. कसं जमलं आत्याजन बापूचं हितपर काय बोलू बाया. कसं आहे ना मामा, नकोच झालं मला त्या लागणीपासून हे. आणि ते भिजायला ते पायप तुटल्यावर तर मी म्हणलं आता मेलो गाड्या, आता नाही जगत. मी म्हणलं भागवत चल लाकडीत गेलो तिथं दादापाशी. ते म्हणलं काय हो? मी म्हणलं पायप न्यायचा आहे.
मला म्हणलं रेशमा भावानं दावून आणलाय. नाही म्हणला. मी म्हणलं पैसे द्या. आता म्हणलं माझ्यात पाईप नाही पैसे. फोन लावला त्यांनी आणि तिला बर का लबाड नाही बिचाऱ्याने. नाही पण तुम्ही सांगितलं नाही. पैशाचं म्हणली कवा मी म्हणलं मी हाय तवर देऊन टाकली. हो असं गुतक बोलते त्यामधलं डोकं आलतं. कुचकं नाही न झाली. ती लागला हसायला. बाबा म्हणलं कवा नाही ठेवला आका तुझं पैसे. होय आत्या कसं आणलं इथपर्यंत बापूल तुम्ही. अरे मी सांभाळले. आत्याला तुम्ही सांभाळ का तुम्ही आत्याला वर ते मला हे नाही ते नाही राहिले असते काही काय माहिती. आहे का त्यावर माणूस राहील का. कुत्री आहे तीच की दारात. त्याचा नाही उपयोग. म्हणजे बापू कसं जाग्यावाला तुम्ही? हा? कसं जाग्यावाला कशाचा मग उपयोग नसतो कशाचा. कशाचा तुम्ही काय म्हणला त्याचा नाही उपयोग कुत्री जाग्यावर दारात आहेत म्हणलं. कुत्र्यांना मग घालतं तसं माणूस माणसाला घालीत नाही. माणसाला बोलत त्याला ऐकू येत नाही म्हणून त्याचं नाव कुत्र ठेवलं. ऐकू येतं की त्याला काय बापू बोलला. ते नाही आपण काय म्हणतोय ते हाड हे म्हणलेलंच कळतं त्याला. ती कळतं म्हणजे सगळंच कळतं. अहो आपण तुम्ही बोला बरं त्यांच्या बरोबर नाही केलं. तिला चांगली तो झोपले ती. तुम्हाला दाखवू का मग आता बोलवून दाखवते उठतात का बघू नको. नको नको चला धार काढाय जायचंय लय झालं बिल आता आणि दूध घालायचं. गावात काय करता गावात जाऊन काय नाही पदशीर चाललंय उद्यापासून गावात ती सुतुळी राजा अन्नाच्यात ना ती सुतुळी चाललं की का नाही चालाय. दहावीच आणावं लागेल. तिने काय केलं पिशवीत कुंपून जाळीत. अहो आत्या आवडीच्या पिशवीत मी घरात ठेवलेल्या वस्तू आत्या तुम्ही तिकडच्या घरातली तिकडे नेऊन ठेवलेली मला काय ना 200 रुपयाची सुतळी ओ बाद झाली काय सांगू नये. म्या काय केलं उन्हात टाकली भिजली आदल्या दिवसा पाऊस झाला दुसऱ्या दिवशी आणि ह्यांनी दिली फेकून. करून तिकडं जाळीत. त्याच्यामुळे तिचं वाटलं झालं. झालं आता काय बरं आता बोलून तरी येतंय का. अहो 2 पिंड एक उकरून नाही उकरून येतंय का ते सारखं भिजली पण भिजली. नाही आता तुम्ही आणावं लागेल ना. चला आता 10 रुपये 20 रुपयाचं जाय आणि 20 रुपयाचं पेट्रोल 1 तास. तुम्ही लय विचार करताय रे बापू. जर विचार केला असता तर तुम्ही हरगष्टी गावच गाठली नसती. तुम्ही एकटा विचार केला असता. राळाजुरीला जायचं एकदा जाऊन यायचं होतं. म्हणूनच म्हणलं जाऊ द्या. असून द्या. नमस्कार समद्यांना. गुड मॉर्निंग करा. गुड मॉर्निंगच्या गप्पा ह्यांच्या बघितलं का कसल्या होत्या तुम्हाला म्हणलं तर. आता असल्या असत्यात बरं का. आता काय आहे? लका बघार, बोलल्या बघार कळत नाही, चावल्या बघार गिळत नाही. बरं बरं असू द्या चला. असू द्या. विनोदाने राहायचं विनोदाने. पेन किती टाकली. तुम्हाला माहिती.